नारळाची खीर बनवण्याची ही पद्धत फार कमी लोकांना माहिती असेल. कशी बनवायची ते सांगते. इथे मी साधारण तांदूळ 3 चमचे भिजवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवायचे आणि नंतर पाणी घालून एक अर्धा तास अगोदर भिजवून ठेवायचे. दुधामध्ये केशर घालून ठेवायचं. नारळ फोडायचा आणि अर्धी वाटी नारळ किसून घ्यायचा. किसून घेतल्यानंतर तांदूळ जे भिजलेले आहेत ते मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट तयार करायची आणि ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून थोडंसं पाणी घालून ते सुद्धा बारीक करून घ्यायचं. बारीक करून झाल्यानंतर थोड्याशा तुपामध्ये काजू तळून घ्यायचे, छान ब्राउन होईपर्यंत. नंतर मग एका कढईमध्ये पहिल्यांदा आपण जे तांदूळ बारीक केले होते ते घालायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि छान ते शिजवून घ्यायचे पाणी घालून. असे शिजून झाले की मग ह्याच्यामध्ये बारीक केलेला नारळ घालून घ्यायचा. नंतर थोडंसं पाणी घालून हे सुद्धा शिजवून घ्यायचं एक 5 मिनिटं. 5 मिनिटं शिजवून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये दूध घालायचं. दूध घातल्यानंतर मग केशर घातलेलं जे दूध आहे, ते मिक्स करून हे केशरचं दूधही ह्याच्यात लगेचच घालायचं. घातल्यानंतर तळलेले काजू घालायचे. नंतर हे साधारण 5 ते 7 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये साखर घालायची. तोपर्यंत साखर घालायची नाही, नाहीतर दूध पातळ होतं. नंतर पुन्हा छान मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर हे आटू द्यायचं. शेवटी ह्याच्यावरती वेलदोड्याची पूड घालायची आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटांनी याचा कलरही छान बदलतो आणि घट्टही होते. एकदा नक्की ट्राय करा. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बाय. टेक